मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. राजनने गौरीच्या मुलीला फोटो दाखवताच 17 वर्षापूर्वीचा भूतकाळ अन्नपूर्णासमोर आता इथे उघड होणार आहे. हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचंय, पाहायचंय. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, इकडे राजन फारच जास्त खचलेला असतो. तो दारू पिऊन दारूच्या नशेतच बसलेला असतो आणि त्याच वेळेला तिथे कमळी येते. कमळी राजनची ही अवस्था पाहिल्यानंतर तिला फार मोठा धक्का बसतो. कारण हॉलमध्येच राजनने सर्वांना असं सांगितलेलं असतं की गौरी या जगामध्ये नाहीये, गौरी मला सोडून गेली आहे. ही गोष्ट राजनने सांगितलेली असते आणि त्याचमुळे आता इकडे राजन फार खचलेला असतो. आणि तेव्हा कमळी आता त्याच्याशी बोलायला जाते. ती म्हणत असते, राजन सर, काय झाले? तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात? नेमकं काय झाले? त्या गोष्टी तुम्ही मला सांगा ना. हे बघा, असं खचून जाऊ नका. काय झाले ते एकदा सांगा ना, असं ती बोलत असते. त्याच वेळेला राजन म्हणत असतो, काय सांगू कमळे तुला? माझी अवस्था फार विचित्र झाली. पण काय झाले ते तरी सांगा. तेव्हा राजन म्हणत असतो, सगळं संपले ग, सगळं संपले. माझी गौरी मला सोडून गेली. तिने दुसरं लग्न केलंय. पण ज्या मुलीसाठी मी एवढी दिवस जगत होतो, एवढे दिवस काढत होतो, ती मुलगी सुद्धा मला सोडून गेली. म्हणजे म्हणजे माझ्या गौरीची आणि माझी मुलगी या जगात नाहीच आहे. ती हे जग सोडून निघून गेली आहे, असं तो सांगत असतो. तेव्हा कमळी म्हणत असते, काय सांगताय काय तुम्ही हे? मला तर ह्या सगळ्या गोष्टीवर अजिबातच विश्वास बसत नाही. त्याच वेळेला आता ती म्हणत असते, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे असं होणं शक्यच नाही. तेव्हा राजन म्हणत असतो, नाही, हे सगळं खरं आहे. मी खोटं अजिबात बोलत नाही. कारण तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ कमळे, मला माझी मुलगी हवी होती ग, पण ती सोडून गेली. मग मला सांगा, तुमची बायको तुम्हाला कुठे भेटली होती? तेव्हा तो म्हणत असतो, मी मंदिरामध्ये गेलो होतो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर मला ती तिथे भेटली. म्हणजे मला सांगा, तुमची बायको आणि पोरगी गावाकडे राहत होते ना, मग ती लोक इथे अचानकच कशी काय आलीत? असं सुद्धा कमळी आता विचारू लागते. तेव्हा राजन म्हणत असतो, नाही माहिती ग, पण मला आज ती मंदिरामध्ये भेटली. असं बोलल्यानंतर लगेचच आता कमळी विचार करू लागते. काय सांगताय राजन सर? तुम्हाला तुमची बायको इथे मंदिरामध्ये भेटली? ही तर गोष्ट फारच जास्त आनंदाची आहे ना. अगं, आनंदाची आहे ग, पण कशी आनंदाची असणार आहे ती गोष्ट तुझ्या लक्षात येते का? मग सांगा ना, काय झालंय? हे बघ, तुला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आता इकडे मी तिला मंदिरात पाहिलं. मंदिरात पाहिल्यानंतर मला फार आनंद झाला. मला असं वाटलं की नाही, आता ती माझी बायको आहे. मग मी तिला घट्ट मिठी मारली. तिला म्हटलं, मला सोडून जाऊ नकोस. काही जरी झालं ना तरीसुद्धा तू माझ्यासोबत घरी चल. तेव्हा ती मला म्हणाली, हे बघा, तुम्ही एका परस्त्रीला अशी मिठी मारू शकत नाही. कारण माझं आता लग्न झालंय. तुम्हाला मी माझ्या आयुष्यातून कधीच दूर केले. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे माझ्यापासून लांब जा. तेव्हा तो म्हणत असतो, अशी कशी तू वागू शकतेस? हे बघ, असं वागणं तुला शोभत नाही. का असं करतेस? त्यावेळेला ती म्हणते, नाही, हे बघा, माझा आणि तुमचा काहीच एक संबंध नाही. तुम्हाला काहीतरी चुकीचा गैरसमज झालाय. त्यावर लगेच आता राजन म्हणत असतो, बघ ना कमळे, हे असं कसं होऊ शकतं? चक्क मला ती सोडून गेली ग. काय करू मी? सांग ना, काय करू? मला कळत नाही. आणि मी तिला म्हटलं घरी चल, पण तिने सांगितलं की हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, आणि ती म्हणजेच की तुमची आणि माझी मुलगी इथे ह्या जगात नाही आहे. ती ह्या जगात नसल्यामुळे आता ती मरून गेली आहे. आणि तेव्हा ही गोष्ट जेव्हा मी तिच्याकडून ऐकतो, तेव्हा म्हणून मला फारच मोठा धक्का बसलाय, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर लगेचच कमळी म्हणत असते, पण मग असं कसं? त्यांनी तुम्हाला असं कसं सांगितलंय ह्या सगळ्या गोष्टी? त्यावर लगेच आता इकडे कमळी म्हणत असते, सांगा ना राजन सर. तेव्हा तो म्हणत असतो, तुला एक गोष्ट सांगू का? मला हे सगळं खूपच आश्चर्याचा धक्का बसणारं होतं. कारण मला ह्या सगळ्या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. गेली 17 वर्ष मी माझ्या मुलीचा आणि त्याचबरोबर माझ्या बायकोची वाट बघत होतो. पण हे सगळं अशा पद्धतीने घडेल हे मला अजिबातच अपेक्षित नव्हतं. काय करू सांग ना? कसं हे सगळं आता मी पचवू आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करू, मला समजत नाही. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता आपण पाहतो की कमळी म्हणत असते,
तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही जरी झालं ना, तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवा. हे बघा, तुमच्या बायकोचा म्हणजेच त्यांचा फोटो मला दाखवा. ज्या मंदिरामध्ये त्या तुम्हाला भेटल्या होत्या ना, त्या मंदिरामध्ये मी जाते किंवा आपण दोघं जाऊ. असं म्हटल्यानंतर आता लगेचच राजन तिचा म्हणजेच गौरीचा फोटो तो कमळीला दाखवतो. आता लगेचच तिथे अन्नपूर्णा आलेली असते. कारण कामिनीने काडी लावलेली असते आणि त्यामुळे अन्नपूर्णा तिथे येते. आता अन्नपूर्णा तिथे आल्यानंतर ह्या दोघांचं बोलणं ती स्पष्टपणे ऐकत असते. त्याच वेळेला आता इकडे अन्नपूर्णाच्या समोर खूपच मोठं भयानक असं दृश्य येतं. कारण सगळ्यात महत्त्वाची इंटरेस्टिंग अशी गोष्ट इथे घडत असते. तर आता प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो की कमळीने जेव्हा तो फोटो पाहिलेला असतो आणि कमळीने ते फोटो पाहिल्यानंतर इथे आता कमळी म्हणत असते, अहो राजन सर, ह्या तुमच्या बायको आहेत. त्यावर तो म्हणत असतो, हो कमळे, हीच माझी बायको आहे. तुला तुला काय झालंय, तू हिला ओळखतेस? त्यावर कमळी म्हणत असते, तुम्हाला पूर्ण खात्री आहे का की हीच तुमची बायको आहे? तेव्हा आता इथे राजन म्हणत असतो, असं काय करतेस कमळे? अरे हीच माझी बायको आहे आणि तुम्ही ह्यांना इथे इथे आपल्या आपल्या इथे मुंबईत पाहिले? हो, मी हिला इथे आपल्या मुंबईतच पाहिले. असं म्हटल्यानंतर आता लगेचच कमळी म्हणत असते, अहो ही तर सरू सरू नाव हिचं, ही माझी आई आहे. तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, काय काय सांगतेस? हो, ही माझी आई आहे. असं बोलल्याबरोबर आता अन्नपूर्णा म्हणत असते, म्हणजे हे दोघं जण कशाबद्दल बोलतायत? आणि कमळीची आई आणि हे म्हणजे कमळी कोण आहे? आणि हा राजन असं काय बोलतोय? हे सगळ्या गोष्टी अन्नपूर्णा पाहत असते, ऐकत असते. त्याच वेळेला आता राजन एका झटक्या शुद्धीवर येतो. तो म्हणत असतो, कमळे खरं खरं सांग, हिच्याकडे नीट बघ, ही खरंच तुझी आई आहे? त्याच वेळेला कमळी म्हणत असते, हो राजन सर, ही माझी आई आहे. त्यावर लगेच आता कमळी म्हणत असते, म्हणजे तुम्ही माझे बा आहेत? म्हणजे मी तुमची मुलगी आहे? आणि तेव्हा कमळी म्हणत लगेच एका झटक्यात बाजूला होते. एका झटक्यात बाजूला झाल्यानंतर राजन म्हणत असतो, कमळे अगं असं काय करायलीस? तुझ्या बापापासून मग तू लांब का चाललीस? तेव्हा कमळी म्हणत असते, पण हे कसं शक्य आहे? माझ्या आईनं मला इथे कोणीच नाही आहे, मी अनाथ आहे असं म्हणूनच मला वाढवले. माझ्या आबांनी आणि माझ्या आईनं मला लहानाचं मोठं केले. तेव्हा तुम्ही लोक कुठे गेले होते? असं म्हटल्यानंतर आता राजन म्हणत असतो, कमळे तुला जर असं वाटतंय ना की ही तुझी आई आहे, तर मग मला शोधायला मदत कर. खरंच खरंच ग, खरंच काही जरी झालं ना तरीसुद्धा मला माझ्या गौरीला भेटायचं आहे. माझी गौरी, मग मला तिनं असं का सांगितलं की ती माझी आणि तिची मुलगी इथे या जगात नाही आहे, ती मेली आहे म्हणून? तेव्हा लगेच आता कमळीला सगळ्या गोष्टीचा उलगडा होतो आणि ती म्हणत असते, राजन सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मी माझ्या आईला शोधून काढेल आणि ती जर मुंबईत आलेली असेल तर मग तिला शोधणं अजूनच सोपं जाईल. पण ती गावाकडून इकडे मुंबईला आली कशी? कशासाठी आली? आणि माझे आबा कुठे असतील? ह्या सगळ्या गोष्टींचा आता इकडे ती एक एक पॉईंट करून जोडत असते. पण प्रेक्षकांनो, शेवटी दुरावलेली नाती अशा पद्धतीने आणि त्याचबरोबर 17 वर्षापूर्वीचा भूतकाळ अशा पद्धतीने आता कमळी, राजन आणि त्याचबरोबर इथे अन्नपूर्णा आणि गौरी ह्या चौघांना आणि 5 जणांना सुद्धा त्रिकूट पद्धतीने एकत्र आणेल का, हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे.